नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खोटं बोलणं. गौतम बुद्ध यांची एक जागरूक करणारी कथा आपण पाहूया. आज आपण यावर एक खोल मनाला भिडणारी कथा ऐकूया. कथा आहे सत्याची सावली. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत प्रवास करत होते. एका गावात ते थांबले. तिथे एक तरुण मुलगा होता. हुशार, चतुर, पण सवयीने खोटं बोलणारा. तो छोट्या छोट्या गोष्टीतही खोटं बोलायचा. आईला खोटं, मित्रांना खोटं, गावकऱ्यांनाही खोटं बोलायचा. त्याला वाटायचं खोटं बोललं की काम पटकन होतं. एके दिवशी तो बुद्धांकडे आला आणि म्हणाला, मला शांतता हवी आहे, पण माझं मन सतत घाबरतं. बुद्धांनी विचारलं, तू सत्य बोलतोस का? तो थोडा गोंधळला आणि म्हणाला, कधी कधी. बुद्ध हसले. बुद्धांनी दिलेली परीक्षा. बुद्ध म्हणाले, आजपासून 7 दिवस फक्त एकच व्रत पाळ, खोटं बोलायचं नाही. मुलगा म्हणाला, इतकंच? हे तर सोपं आहे. पहिल्याच दिवशी त्याच्या मित्रांनी विचारलं, काल तू आमच्यासोबत नव्हतास ना? तो खोटं बोलणार होता, पण बुद्धांची आठवण झाली. तो म्हणाला, हो, मी खोटं बोललो होतो. मित्र थोडे नाराज झाले, पण त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून शांत झाले. सत्याची ताकद काय असते हे बुद्धांनी आपल्याला सांगितले आहे. 7 दिवसात काय बदललं? त्याला खोटं लक्षात ठेवावं लागलं नाही. मनावरचा ताण कमी झाला. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. त्याची भीती नाहीशी झाली. 7 दिवसांनी तो बुद्धांकडे परत आला. तो म्हणाला, मी पहिल्यांदाच इतका हलका वाटतो आहे. बुद्ध म्हणाले, खोटं म्हणजे सावलीसारखं आहे. ते तुझ्या मागे फिरत राहतं. सत्य म्हणजे सूर्य आहे. तो उगवला की सावली आपोआप लहान होते. खोटं बोलल्यावर काय होतं? तर खोटं बोलल्यावर मनात भीती बसते. पुढचं खोटं काय सांगू हा ताण वाढतो. विश्वास तुटतो. एकदा विश्वास गेला की परत मिळवणं हे कठीण असतं. आत्मविश्वास कमी होतो. खोटं बोलणारा माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. पण सत्य बोलल्यावर मन शांत होतं. चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. लोकांचा आदर मिळतो. आजपासून आपण ठरवूया, कितीही कठीण असलं तरी सत्य बोलायचं. कारण खोटं काही क्षण वाचवतं, पण सत्य हे आयुष्य घडवतं. तुम्ही खोटं बोलता का? आजची ही कथा तुमचं मन हादरवून टाकली अशी आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय जय भीम.